नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज मी पुन्हा एक नवीन व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आजचा जो व्लॉग आहे तो खूप छान आहे माझ्यासाठी, कारण की माझी खूप दिवसाची इच्छा जी होती ती फायनली मी पूर्ण केली. या आधीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी तुम्हाला नाशिकची सप्तशृंगी आई आणि दिंडोरीचे स्वामी समर्थांचं जे मठ आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकला होता. म्हणजे मला जायचं होतं कुठे आणि मी कुठे गेली, हे जे आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली मी ह्या ज्या मठाबद्दल तुम्हाला आज सांगते ते आहे बघा, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. तर मला इथे यायचं होतं. मागे आम्ही ट्रिप काढली होती तेव्हा आमचं झालं होतं असं की आम्हाला जायचं होतं इथे, पण आम्हाला ते ड्रायव्हर जे आहे ना चुकून दिंडोरीचं जे स्वामींचं मठ आहे ना नाशिकमध्ये तिथे घेऊन गेले. आणि हे पण दिंडोरीमधलंच मठ आहे, सॉरी नाशिकमधलंच मठ आहे, पण हे गुरुपीठ असं म्हटलं जातं ह्या मठाला. तर खूप सुंदर आहे, अति सुंदर आहे, मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. फायनली माझा योगायोग जुळून आला. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, मी त्या ट्रिपवरून आल्यावरती 15 दिवस मी भरपूर सर्च केलं, कसं जायचं, काय करायचं, कसं नियोजन करायचं. तर फायनली माझं असं घडून आलं की माझी बहीण राहते नाशिकला, म्हणजे माझी चुलत बहीण नाशिकला राहते, तिची सासरवाडी आहे. तर मी म्हटलं तिच्या घरी जाऊया, एक रात्र मुक्काम करून मग पुढचा प्रवास आपण करूया. तर ती इथे भाऊबीजला आली होती कल्याणला, त्यामुळे मी तिच्याबरोबरच तिच्या मिस्टरांच्या बरोबर त्यांची गाडी होती त्याच्यामध्येच मी पण त्यांच्या घरी गेली. एक रात्र मुक्काम केलं आणि दुसऱ्या दिवशी मी पोहोचली गुरुपीठला, जे की माझं स्वप्न होतं. ॲक्च्युली मी जेव्हापासून स्वामी सेवेला लागली होती ना तेव्हापासून माझी इच्छा होती की मला स्वामींचं हे जे गुरुपीठ जे म्हटलं जातं ते बघायचं आहे. पण आधी मला जेव्हा स्वामी सेवेमध्ये मी नवीन सुरुवात केली होती ना तेव्हा मला असं माहीत नव्हतं की जे गुरुपीठ म्हटलं जातं किंवा दिंडोरी जे म्हटलं जातं ते कुठे आहे, म्हणून नेमकं मला काहीच माहिती नव्हतं. मला असं म्हणजे वाटायचं की ते कर्नाटक साईडला कुठेतरी खूप लांब आहे, जिथे आपण नाही जाऊ शकत, असं माझं मत होतं. पण नाही, मी जेव्हा मला थोडं हळूहळू माहिती होत गेलं स्वामींच्या विषयातनी, तर मग मी दिंडोरी, त्र्यंबकेश्वरचं गुरुपीठ हे सगळं मला हळूहळू कळत गेलं. मग मी असं सर्च केलं किंवा मला असं ते आमच्या इथे जे कावळे काका आहेत त्यांनी वगैरे सांगितलं की हे जे गुरुपीठ आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे नाशिकमध्ये, जर तुम्हाला कोणाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता, असं तसं. तेव्हा मला कळालं की स्वामींचं जे हे गुरुपीठ मला जिथे जायचं आहे ते आपल्या नाशिकमध्ये आहे आणि खूप जवळ आहे, असं नाही आहे की मी जाऊ शकत नाही. आणि फायनली माझा तो योग जुळून आला आणि मी गेली स्वामींच्या भेटीला. खूप छान म्हणजे असं प्रवास झाला आणि खूप मस्त अनुभव आला. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये तर नाही दाखवू शकत, कारण की ॲक्च्युली एवढा पाऊस पडत होता ना, म्हणजे माझा जाण्याचा योग आणि पावसाचा योग काय झालं असेल मला काही कळालं नाही, पण अचानकच एवढा पाऊस चालू झाला त्यामुळे मला व्हिडिओ शूट पण नाही करता आला. आणि हो, आतमध्ये व्हिडिओ शूटिंग ना अजिबात अलाउड नाही आहे. हा जो व्हिडिओ आहे ना हा आम्ही अन्नछत्रालयामधला ॲड केलेला आहे की अन्नछत्रालयामध्ये इथे तुम्हाला जेवण वगैरे मिळतं, खूप छान असं जेवण असतं. पण तुम्हाला इथे कुपन काढावं लागेल. इथे मी तुम्हाला कुपन काउंटर दाखवते. मी हा म्हणजे असा व्हिडिओ माझ्या छोट्या मुलाने घेतलेला आहे, त्याच्या हातात मोबाईल होता, मला तर माहिती नाही त्याने हा व्हिडिओ शूट केलेला. मला कारण की तिथे अलाउड नव्हतं त्यामुळे त्याला म्हटलं काढू नको, पण त्याने काय माहिती कसा काढला, तर मी म्हटलं चला ॲड करूया. तर इथे 20 किंवा 30 रुपये कुपनचे घेतले जातात, 30 रुपये पर पर्सनचे घेतले जातात आणि खूप छान असं पोट भरून जेवण तुम्हाला दिलं जातं. पण इथे कसं लिहिलं होतं संदेश, जेवढं जाईल पोटात तेवढंच घ्या ताटात, हे मला खूप आवडलं. आणि ही सत्य घटना आहे की आपल्याकडून जेवढं जेवण जाऊ शकेल पोटामध्ये तेवढंच घ्या, एक्स्ट्रा वेस्ट करू नका, कारण की त्याच अन्नासाठी कोणीतरी कुठेतरी तरसत असतं. तर तेवढा अन्नाचा अनादर करू नका, माझं तर हेच म्हणणं असणार. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे अन्नछत्रालयामध्ये एवढ्या सीट वगैरे बघायला मिळतील आणि सिंपल साधं जेवण असतं, खूप सुरेख होतं. त्यानंतर अन्नछत्रालयामध्येच तुम्हाला बघा अन्नपूर्णे मातेची एवढी सुंदर मूर्ती बघायला मिळेल. आणि बघा तुम्हाला इथे दिसत असतील सफेद जास्वंद, पिवळे सफेद अशा प्रकारचे जास्वंद मी इथे बघितले. मोस्टली मी सफेद कधी बघितले नव्हते, क्वचित कुठेतरी बघितले असतील, पण मला इथे अक्षरशः टाळसळ डोळ्यासमोर मी बघितले. म्हटलं वा, सफेद पण जास्वंद असतं. आणि हे पूर्ण अन्नछत्रालय आहे मी जे दाखवते तुम्हाला, तिथेच बाजूला अन्नछत्रालयाच्या बाजूलाच अन्नपूर्णा मातेची ही खूप मोठी अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे, खूप सुंदर सुरेख आहे. हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे पुढे जे देखावा तुम्ही बघताय तर तो आपला पूर्ण गुरुपीठचा नक्षा आहे.
आणि इथे मध्ये ना मी थोडे फोटो ॲड केलेत, कारण की ना शूटिंग बिलकुल अजिबात अलाउड नसते. काही लोक जे काढतात ते परवानगी घेऊन काढत असतील, किंवा काही काही क्रिएटर असतात ते जातात तेव्हा ते परवानगी घेत असतील. पण आम्ही काढत होतो तर आम्हाला ते बोलले काढू नका, पण माझ्या मुलांनी छोटे छोटे फोटो काढले. फोटोला कोणी काही बोललं नाही, त्यामुळे मी पण ॲड केले. तर अशा प्रकारे दिसतं आपलं गुरुपीठ. आणि खूप भली मोठी अशी स्वामींची इथं मूर्ती असते, सॉरी मूर्ती आहे. आणि हमेशा तिथे ना स्वामींची मूर्तीचा अभिषेक केला जातो. म्हणजे खूप छान असं ना स्वामींना सजवलं जातं, त्यांना स्नान केलं जातं, उटणं लावलं जातं. खूप म्हणजे मी असे व्हिडिओज बघते यूट्यूबला वगैरे. तर बघा, ही आहे स्वामींची भली मोठी मूर्ती. तर एवढंच मी शूट करू शकली. पण आतमध्ये गुरुपीठमध्ये तुम्ही गेले ना, तुम्हाला इतकं छान बघायला मिळेल ना, खूप सुंदर आहे. आणि खूप असं ना आपलं जे स्वामी चरित्राचे 21 अध्याय आहेत ना, त्याचं पूर्ण वर्णन तिथे पूर्ण तुम्हाला गुरुपीठमध्ये बघायला मिळेल. म्हणजे हर एक असं सीन तिथे दाखवण्यात आला आहे. तर ही